1500 रुपयात मी बिझनेस सुरू केला. हा व्हिडिओ खूप जणांनी पाहिला आणि आतापर्यंत त्या व्हिडिओला 3.5K व्ह्यूज मिळाले. तर सर्वप्रथम खूप खूप धन्यवाद माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल. आणि नमस्कार, मी चैताली पालकर आणि माझ्या ब्रँडचं नाव आहे सुधा फूड्स. हा माझा स्मॉल बिझनेस आहे आणि मी घरूनच हा बिझनेस चालवते. आणि खूप जणांचे कमेंट्स आल्या होत्या, ताई भाजणीमध्ये तुम्ही कोणती कोणती धान्य वापरतात. तर मी आज तुम्हाला ते सांगणार आहे. तर माझ्या भाजणीमध्ये मुख्यतः ही धान्य असतात: ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ, चना डाळ, मूग डाळ आणि उडीद डाळ आणि काही बेसिक मसाले, धने, जिरे आणि ओवा. ही सगळी धान्य मी स्वच्छ निवडून घेते आणि भाजून घेते, त्यामुळे माझ्या भाजणीला छान सुगंध आणि टेस्ट येतो. काही जणांनी मला कमेंटमध्ये विचारलं आहे की ताई एक्झॅक्ट प्रमाण सांगा. तर हा माझा बिझनेस प्रॉडक्ट आहे, त्यामुळे मी तुम्हाला एक्झॅक्ट प्रमाण नाही सांगू शकत. जर तुम्हाला घरी भाजणी बनवायची असेल तर मी तुम्हाला काही इम्पॉर्टंट टिप्स सांगू शकते. तुम्हाला जर घरी भाजणी बनवायची असेल तर तुम्ही चांगल्या क्वालिटीची धान्य वापरा आणि ती सगळी धान्य एक समान भाजली गेली पाहिजे, त्यामुळे त्या भाजणीचा सुगंध आणि चव चांगला येतो. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की मी फक्त 1500 रुपयात बिझनेस कसा सुरू केला. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या पेजला फॉलो करा. माझी पूर्ण बिझनेस जर्नी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. जर तुम्हाला थालीपीठ भाजणी ऑर्डर करायची असेल तर मला DM करा.